हॅलो फ्रेंड्स, ह्या लेक्चरला आपण बघणार आहे प्रोजेक्टाईल मोशन. त्यालाच टू डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन प्लेन असं म्हणतात. आणि का म्हणतात तसं ते पण आपण बघणार आहे. बघूया, स्टडी करूया. सपोज एखादी बॉडी आहे, ह्या पॉईंटला मी उभा आहे आणि ह्या पॉईंटवरून बॉडीला अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो करतोय. ह्या पॉईंटला असताना माझ्या हातामध्ये जी बॉडी आहे त्या बॉडीचे कोऑर्डिनेट्स 0,0 होते. आणि इथून बॉडीला वरती थ्रो केलं तर ह्या बॉडीला जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे त्या बॉडीची अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये झालेली आहे. ह्या पॉईंटला गेल्यानंतर तिचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि लेट इट वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 4 आहे. मग कोणता कोऑर्डिनेट चेंज झाला तर वाय कोऑर्डिनेट चेंज झाला. बॉडीची अशी मोशन ज्याच्यामध्ये फक्त एकच कोऑर्डिनेट चेंज होतो, आयदर एक्स किंवा वाय, ह्या मोशनला आपण वन डायमेन्शनल मोशन म्हणतो. काय म्हणतो? वन डायमेन्शनल मोशन म्हणत असतो. आता ही जी मोशन आपण बघणार आहे ह्या लेक्चरला ती आहे प्रोजेक्टाईल मोशन. आणि तिला टू डायमेन्शनल मोशन का म्हणायचं ते आपण बघूया. सपोज ह्या पॉईंटला, मित्रांनो, ह्या पॉईंटला मी उभा आहे आणि ह्या पॉईंटला माझा एक फ्रेंड आहे. त्या फ्रेंडच्या हातामध्ये मला एक बॉल थ्रो करायचा आहे. हा असा बॉल थ्रो केला मी ह्या डायरेक्शनमध्ये. ह्याच्यात ह्या पॉईंटला असताना त्या बॉलचे कोऑर्डिनेट्स होते 0,0 आणि ह्या पॉईंटला गेल्यानंतर त्या बॉलचा एक्स कोऑर्डिनेट एवढा झाला आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो एवढा झालेला आहे. बरोबर? म्हणजे याचा अर्थ त्या बॉलने हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये पण डिस्प्लेसमेंट केलेली आहे आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये पण डिस्प्लेसमेंट केलेली आहे. जेव्हा हा बॉल जो आहे तो ह्या पॉईंटला असेल, सपोज त्या बॉलचे कोऑर्डिनेट्स असतील 4,4, म्हणजे कोणता कोऑर्डिनेट चेंज झाला तर एक्स कोऑर्डिनेट पण चेंज झाला ॲज वेल ॲज वाय कोऑर्डिनेट पण चेंज झाला. म्हणून ही जी मोशन आहे ह्याला आपण टू डायमेन्शनल मोशन असं म्हणतो. किंवा ही जी मोशन झालेली आहे ती इन एक्स वाय प्लेन झालेली आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? मोशन इन प्लेन असं सुद्धा म्हणत असतो. प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय आहे? अशी मोशन ज्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे, बघा, हिथून आपण ह्या डायरेक्शनमध्ये बॉडीला थ्रो करतोय. इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती हॉरिझॉन्टलशी सम अँगल बनवते, काहीतरी अँगल बनवते. अशा मोशनला आपण काय म्हणतो? प्रोजेक्टाईल मोशन म्हणत असतो. आता हा जो अँगल आहे हा अँगल किती असला पाहिजे तर 0पेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे समजा जर 0 डिग्रीने आपण बॉडीला थ्रो करतोय तर ती हॉरिझॉन्टल मोशन होईल, प्युअरली हॉरिझॉन्टल मोशन होईल. आणि सपोज जर 90 डिग्रीने आपण बॉडीला थ्रो करतोय अपवर्ड डायरेक्शनमध्ये तर ती व्हर्टिकली अपवर्ड मोशन होईल. म्हणजे ह्याचा अर्थ जो अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे तो 0 आणि 90 ह्या दोन अँगल व्यतिरिक्त दुसरा कुठला पण अँगल जर असेल आणि त्या अँगलने आपण बॉडीला थ्रो करतोय तर त्या मोशनला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतो. आता जी बॉडी थ्रो करतोय त्या बॉडीला आपण प्रोजेक्टाईल असं म्हणतो. आणि ज्या पॉईंटवरून बॉडी थ्रो करतोय त्या पॉईंटला, म्हणजे हा ओ पॉईंट जो आहे ह्या पॉईंटला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन मित्रांनो म्हणायचं. काय म्हणायचं? पॉईंट ऑफ प्रोजेक्शन असं म्हणायचं असतं. आता ह्या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये भरपूर काही क्वेश्चन्स विचारण्यासारखं आहे बघा. बरोबर? काय काय विचारलं जाऊ शकेल तर ज्या पॉईंटवरून बॉडीला थ्रो करतोय आपण तिथपासून ते ज्या पॉईंटला बॉडी जाऊन पडते त्या पॉईंटपर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर केलं हे विचारलं जाऊ शकेल आपल्याला. किंवा बॉडी ज्या लेवलला होती किंवा ज्या हाईटवरती होती तिथून किती मॅक्सिमम हाईटवरती गेली ती आपल्याला हाईट काढायला लावतील असा प्रश्न विचारतील. किंवा आपल्याला असं विचारतील की वर जायला, म्हणजे मॅक्सिमम हाईटवरती जायला बॉडीला किती टाइम लागतो, म्हणजे ओ पासून ते ए पॉईंट पर्यंत जाण्यासाठी त्या बॉडीला किती टाइम लागतो ते विचारतील. किंवा ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत येण्यासाठी किती टाइम लागतो ते आपल्याला विचारू शकतील. आता आपण सिमेट्रीमुळे बघितलं तर जेवढा टाइम वर जायला लागेल तेवढाच टाइम बॉडीला काय होईल रे, खाली यायला लागेल. परंतु वर जायला किती टाइम लागेल हे पण आपल्याला विचारू शकतील. आपल्याला अजून ते माहीत नाहीये. ॲज वेल ॲज असं विचारतील की किती उशीर बॉडी जी आहे ती एअरमध्ये होती. जेवढ्या उशीर बॉडी हवेमध्ये होती त्या टाईमला आपण टाइम ऑफ फ्लाईट असं म्हणणार आहे. ह्याच्यानंतर अजून आपल्याला पुढं थोडंसं जर विचारात घेतलं तर वेगवेगळ्या अँगलने बॉडी थ्रो केल्यानंतर हॉरिझॉन्टल रेंजचा रेशो काढा असं आपल्याला म्हणतील. किंवा मॅक्सिमम हाईटचा रेशो फाइंड करा असे सुद्धा प्रश्न विचारू शकतील. म्हणजे भरपूर प्रश्न विचारण्यासाठी ही कन्सेप्ट आहे बघा. आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. प्रत्येकाने इमॅजिन करायचं की आपण स्वतः ओ पॉईंटला उभा आहे आणि आपण लिटरली बॉडी थ्रो करतोय, यू एवढ्या व्हेलॉसिटीने फेकतोय. आता ही जर बॉडी बघितली अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये जाते का अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जाते
तर अलॉंग हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट पण होते आणि त्याची व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट पण होत असते. म्हणजे बॉडी आडवी पण जायला लागली आणि उभी पण जायला लागली, म्हणजे वर पण जायला लागली. म्हणजे इथं कॉम्बिनेशन आहे हॉरिझॉन्टल मोशनचं आणि व्हर्टिकल मोशनचं, म्हणजेच प्रोजेक्टाईल मोशन. मग कोणती बॉडी, कोणती व्हेलॉसिटी जी आहे ती त्या बॉडीला आडवं घेऊन चाललेली आहे आणि कोणती व्हेलॉसिटी उभं घेऊन निघालेली आहे, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये घेऊन निघालेली आहे. तर आपण ह्या व्हेलॉसिटीचे, इनिशियल व्हेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट्स पाडले, चे दोन कॉम्पोनंट्स पाडले. हा झाला यू कॉस थिटा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट आहे, म्हणून याला यूएक्स किंवा यू कॉस थिटा असं म्हटलो आपण. थिटाला चिकटलेला कॉम्पोनंट असतो, आपण कॉस थिटाने रिप्रेझेंट करतो, कॉस थिटाने मल्टिप्लाय करतो. आणि हा व्हर्टिकल जो कॉम्पोनंट आहे तो झाला यू साइन थिटा, ह्याला आपण यू वाय असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे व्हेलॉसिटीचे आपण दोन कॉम्पोनंट पाडले. आडवी व्हेलॉसिटी, दॅट इज आडवं घेऊन निघालेली बॉडीला व्हेलॉसिटी जी आहे ती यू कॉस थिटा आहे, आणि वर घेऊन चाललेली जी व्हेलॉसिटी आहे ती यू साइन थिटा आहे. ही जी मोशन आहे प्रोजेक्टाईल मोशन, ह्या मोशनला आपण तोडलो दोन मध्ये, एक हॉरिझॉन्टल मोशन मध्ये आणि व्हर्टिकल मोशन मध्ये. एक नंबरला बघूया आपण हॉरिझॉन्टल मोशन. हॉरिझॉन्टल मोशन मध्ये ओ पॉइंटला जी व्हेलॉसिटी होती, इनिशियल व्हेलॉसिटी यू कॉस थिटा. आता जर आपण बघितलं ए पॉइंटला व्हेलॉसिटी असेल ती पण मित्रांनो यू कॉस थिटाच असते. इवन बी पॉइंटला गेला तरी सुद्धा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असते, ती यू कॉस थिटा असते. मी तर म्हणतो की प्रत्येक पॉइंटला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जी आहे ती यू कॉस थिटा असते. म्हणजेच हॉरिझॉन्टल मोशनमध्ये व्हेलॉसिटीचा कुठलाही फरक पडत नाही, व्हेलॉसिटीमध्ये कोणताही चेंज होत नाही, बिकॉज हॉरिझॉन्टल मोशनमध्ये ॲक्सेलरेशन मित्रांनो किती असतं, 0 असतं. आपण एअर रेझिस्टन्स जो आहे, म्हणजे हवेने जो लावलेला अपोज आहे त्या बॉडीला, तो कन्सिडर करत नाही. तर एअर रेझिस्टन्स निग्लेक्ट केला असेल तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन 0 असतं. म्हणजेच व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि ती किती असते, यू कॉस थिटा. कुठल्याही पॉइंटला तुम्ही जा, ओ पॉइंट, ए पॉइंट, बी पॉइंट मधला कुठलाही पॉइंट घ्या, त्या प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधली कॉन्स्टंट असते. म्हणजे आडवं घेऊन जाणारी व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. मग चेंज कुठली होते, तर व्हर्टिकल व्हेलॉसिटी चेंज होते. व्हर्टिकल मोशन जे आहे ती ॲक्सेलरेटेड मोशन आहे ना. ॲक्सेलरेशन कोणतं आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे बॉडी जेव्हा वर जात असेल तेव्हा व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी आहे ती कमी 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 होत जाते. इवन ए पॉइंटला पोहोचल्यानंतर व्हर्टिकल व्हेलॉसिटी जी आहे ती 0 होते. म्हणजे ए पॉइंटला गेल्यावर फक्त त्याच्याकडे एकच व्हेलॉसिटी असते, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. तिथं व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे वर घेऊन जाणारी व्हेलॉसिटी जी आहे ती 0 झालेली आहे मित्रांनो. मग आता जर विचार केला व्यवस्थित, असा पण क्वेश्चन विचारू शकतील आपल्याला की मॅक्सिमम हाईटवरती गेल्यावर, परत एकदा बघा, मॅक्सिमम हाईटवरती गेल्यावर व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन जी आहे, व्हेलॉसिटी जी आहे त्या बॉडीची जी व्हेलॉसिटी आहे ती मॅक्सिमम हाईटवरती असताना ॲक्सेलरेशनला किती अँगल बनवते. मग ॲक्सेलरेशन ह्या पॉईंटला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतं. मग ते कोणत्या पण पॉईंटला असू दे, ह्या कुठल्याही पॉईंटला असू दे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन जी आहे ती खाली आहे. आणि इथं एकच व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे, ती म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. म्हणजे मॅक्सिमम हाईटवरती गेल्यावर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी आणि ॲक्सेलरेशन ह्यांच्यामधला जो अँगल आहे तो किती असतो, 90 डिग्री असतो. प्रत्येक दुसऱ्या पॉईंटला हा जो अँगल आहे तो चेंज होत जातो, फक्त मॅक्सिमम हाईटवरती असताना हा अँगल 90 असतो. पुढे विचार करूया आपण, ही जी हॉरिझॉन्टल मोशन आहे ती नॉन ॲक्सेलरेटेड मोशन आहे, ॲक्सेलरेशन 0 आहे. व्हेलॉसिटी जर ॲक्सेलरेशन 0 असेल तर मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल आणि ती किती असेल, यू कॉस थिटा. मित्रांनो आडवी घेऊन जाणारी व्हेलॉसिटी आहे ती फिक्स राहते, चेंज होत नाही. मग चेंज कोणती होती, तर वर घेऊन जाणारी व्हेलॉसिटी चेंज होते. व्हर्टिकल मोशन मधली जी व्हेलॉसिटी आहे ती चेंज होत असते. व्यवस्थित विचार करून बघा, व्हर्टिकली अपवर्ड जात असेल, बॉडी वर जात असेल तर ही जी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहे ती कमी 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 होत जाते. आणि ए पॉइंटला गेल्यावर व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होते, 0 होते. आणि ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचा प्रवास करत असताना व्हर्टिकल व्हेलॉसिटीची डायरेक्शन रिव्हर्स होते. म्हणजे इथं ह्या पॉइंटला व्हर्टिकल व्हेलॉसिटी वर आहे, ह्या पॉइंटला सुद्धा व्हर्टिकल व्हेलॉसिटी वर आहे, आणि ह्या पॉइंटला सुद्धा व्हर्टिकल व्हेलॉसिटी वर आहे, ह्या पॉइंटला 0 आहे. आणि इथून पुढे जात असताना व्हर्टिकल व्हेलॉसिटीची डायरेक्शन खाली होत असते. म्हणजेच
हाफ पार्टमध्ये व्हर्टिकल व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे आणि राहिलेल्या हाफ पार्टमध्ये व्हर्टिकल व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. आता विचार करूया आपण की पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे मित्रांनो. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन व्हर्टिकल मोशनमध्ये आपण बघतोयच. पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होती, तर यू साइन थिटा होती. ती होईल इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती आहे, यू साइन थिटा. आणि ए पॉइंटला पोहोचल्यानंतर व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होईल, तर 0 होईल. मग आता ह्या दोन गोष्टींच्या वरून आपल्याला ओ पासून ते ए पॉइंट पर्यंत किती टाइम लागेल पोहोचायला हे काढू शकतो आपण इझिली. कोणतं इक्वेशन वापरू शकतो, इक्वेशन कायनेमॅटिकल इक्वेशन जरा यूज करू आपण. कोणकोणते कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. जर का बॉडी व्हर्टिकली डाऊनवर्ड येत असेल, आपल्याला माहिती आहे बॉडी खाली येत असेल तर प्लस साईन वापरायचे आहेत आणि बॉडी जर वर जात असेल तर मायनस साईन वापरायचे आहेत. आता इथं बॉडी ओ टू ए जाते म्हणजे वर जायला लागलेली आहे, व्हर्टिकली अपवर्ड मोशन करायला लागलेली आहे. म्हणजेच व्हर्टिकल मोशनमध्ये आपण घेताना इनिशियल व्हेलॉसिटी यू साइन थिटा घेतली आणि फायनल व्हेलॉसिटी जी आहे ए पॉइंटला गेल्यानंतर ती 0 झाली. मग आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरतोय व्ही इज इक्वल टू यू मायनस जी टी. मित्रांनो कुठलं यूज केलं, व्ही इज इक्वल टू यू मायनस जी टी. मला टाइम फाइंड करायचा आहे ओ पासून ते ए पॉइंट पर्यंत जाण्यासाठी, म्हणून मी हे इक्वेशन यूज केलेलं आहे. कारण मला माहित होतं फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू साइन थिटा आहे. दुसरं कुठलं इक्वेशन मी यूज केलेलं नाही. आता व्ही जे आहे फायनल व्हर्टिकल व्हेलॉसिटी, यू जी आहे ती इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी मायनस जी टी. टाइम जो आहे वर जाण्यासाठी लागणारा टाइम ह्याला आपण म्हणणार आहे टाइम ऑफ असेंट. काय म्हणणार आहे ह्याला आपण, टाइम ऑफ असेंट. म्हणजेच बॉडीला वरती जाण्यासाठी लागणारा टाइम फाइंड करायचा. इनिशियल फायनल व्हर्टिकल व्हेलॉसिटी ए पॉइंटला गेल्यावर किती असणार आहे, 0 असणार आहे. इज इक्वल टू यू आय म्हणजे इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी होती यू साइन थिटा मायनस जी टी ए. टी ए फॉर टाइम ऑफ असेंट. मायनस जी टी अलीकडे आला, जी टी ए इज इक्वल टू प्लस झाला यू साइन थिटा. देअरफॉर टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू काय झाला, यू साइन थिटा बाय जी. यू साइन थिटा बाय जी. एवढा टाइम बॉडीला वर जायला लागेल. सिमिलरली तेवढाच टाइम त्या बॉडीला वरून म्हणजेच ए पॉइंट पासून ते बी पॉइंट पर्यंत येण्यासाठी लागेल. त्या टाइमला आपण टाइम ऑफ डिसेंट असं म्हणतो, टाइम ऑफ डिसेंट. हा जो टाइम आहे हा टी डी ह्याने रिप्रेझेंट करतो आणि टाइम ऑफ डिसेंट इज इक्वल टू सेम असेल यू साइन थिटा बाय जी. ह्याला प्लस किंवा मायनस असं लिहून चालणार नाही, बिकॉज टाइम ही स्केलर क्वांटिटी आहे. डायरेक्शन जरी चेंज झाली असेल बॉडीची मोशनची, इथून बघा हाफ पार्टमध्ये अपवर्ड डायरेक्शनमध्ये निघालं होतं, हाफ पार्टमध्ये डाऊनवर्डमध्ये येते, तरी सुद्धा टाइम जो आहे तो टाइम प्लसमध्ये लिहिलेला आहे. बघा टाइम वर जायला आणि टाइम खाली यायला सेम टाइम लागला. प्रश्न असा पण विचारू शकतील की वर जाऊन खाली यायला टाइम जो आहे तो किती लागला, म्हणजेच किती उशीर बॉडी हवेमध्ये प्रेझेंट होती. फेकल्यापासून ओ पॉइंटला आपण प्रोजेक्ट केली, बॉडीला थ्रो केली आणि बी पॉइंटला ती परत ग्राउंडवरती आलेली आहे. म्हणजे ओ टू बी जायला किती टाइम लागला ह्याला आपण म्हणू शकतो की टाइम ऑफ फ्लाइट. कॅपिटल टी ने रिप्रेझेंट करतो आणि हा असणारा टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू टाइम ऑफ असेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट, दॅट इज 2u साइन थिटा बाय जी. मित्रांनो 2u साइन थिटा बाय जी एवढा टाइम त्या बॉडीला लागेल फेकल्यापासून ते ग्राउंडवरती परत पडेपर्यंत. बघा काय काय शिकलो आपण, तर वर जायला किती टाइम लागेल, वरून परत खाली यायला किती टाइम लागेल आणि वर जाऊन खाली यायला किती टाइम लागेल हे आपण फाइंड केलेलं आहे. जर आपण बघितलं टाइम ऑफ फ्लाइट जो आहे किंवा टाइम ऑफ असेंट असेल, टाइम ऑफ डिसेंट असेल, हे सगळे जे टाइम आहेत ते इनिशियल व्हेलॉसिटी आणि अँगल ऑफ प्रोजेक्शनवरती डिपेंड आहे. ज्या अँगलने आपण बॉडीला थ्रो करतोय त्या अँगलवरती डिपेंड आहेत. ओके, पुढे अजून आपल्याला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतील की सपोज ह्या पॉइंटला पोहोचल्यानंतर सपोज हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा मधलाच कुठला तरी एखादा सी पॉइंट आहे. त्या सी पॉइंटला पोहोचल्यानंतर नेट व्हेलॉसिटी किती असेल, रिझल्टंट व्हेलॉसिटी किती असेल. बघा ह्या पॉइंटला असताना रिझल्टंट व्हेलॉसिटी किती होती, यू होती. दॅट इज दोघांची ऍडिशन होती यू कॉस थिटा प्लस यू साइन थिटा. ही यू इनिशियल व्हेलॉसिटी होती रिझल्टंट. सपोज सी पॉइंटला पोहोचला पार्टिकल जो आहे तो सी पॉइंटला पोहोचला
तर सी पॉईंटला पोहोचल्यानंतर रिझल्टंट व्हेलॉसिटी किती असेल? तेवढीच असेल का रे जेवढी यू असेल तेवढी? नाही, चेंज झालेली असेल. मात्र एक व्हेलॉसिटी चेंज होत नाही, ती म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे यू कॉस थिटा बदललेली नाहीये. मग चेंज कुठली झालेली आहे? तर व्हर्टिकल व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे. मग इथली व्हर्टिकल व्हेलॉसिटी यू साइन थिटा घेऊन चालणार नाही, ती इथं होती. इथं गेल्यावर व्हेलॉसिटी कमी झालेली असणार. सपोज इथली व्हेलॉसिटी काढायची असेल आपल्याला, ओ टू सी जायला लागणारा टाइम टी असेल, तर आपण त्या पॉईंटची व्हेलॉसिटी काढू शकतो. बरोबर? व्हेलॉसिटी ॲट सी पॉईंट, बरोबर? टाइम किती लागतोय? टी टाइम लागतोय ओ टू सी जाण्यासाठी. मग आपण इक्वेशन वापरतो व्ही वाय इज इक्वल टू यू वाय मायनस जी टी. देअरफॉर व्ही वाय इज इक्वल टू इनिशियल व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होती? यू साइन थिटा होती. यू साइन थिटा मायनस जी टी एवढी व्हर्टिकल व्हेलॉसिटी असणार आहे कोणत्या पॉईंटला? सी पॉईंटला. आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती असणार आहे? तर यू कॉस थिटा ती चेंज झालेली नसणार आहे. मग आता नेट व्हेलॉसिटी जर काढायची असेल सी पॉईंटची, तर व्ही वाय प्लस व्ही एक्स ह्या दोघांची आपल्याला काय घ्यावी लागेल? बेरीज घ्यावी लागेल. आपण असं लिहूया व्ही एक्स प्लस व्ही वाय ह्या दोन व्हेलॉसिटींची. वेक्टर फॉर्ममध्ये जर आपण लिहायचं म्हटलं तर व्हेलॉसिटी ॲट सी पॉईंट इज इक्वल टू कसं लिहू शकू? व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस किती असेल सांगा? यू कॉस थिटा अलॉंग एक्स ॲक्सिस आहे म्हणून आपण आय कॅपने मल्टिप्लाय केलं. आपल्याला माहित आहे अलॉंग एक्स ॲक्सिस असेल तर अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असेल तर आपण काय करतो? आय कॅपने मल्टिप्लाय करतो. इथं लिहून देतो बघा तुम्हाला. प्लस हा जो अलॉंग एक्स ॲक्सिस असेल तर आय कॅपने मल्टिप्लाय करायचं. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर मायनस आय कॅपने मल्टिप्लाय करा. वाय ॲक्सिस असेल पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस तर जे कॅपने, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस असेल तर मायनस जे कॅपने, झेड ॲक्सिस असेल तर के कॅपने आणि निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस असेल तर मायनस के कॅपने मल्टिप्लाय आपण करत असतो. म्हणून इथं काय केलं बघा, यू कॉस थिटा सी पॉईंटला असतानाची व्हेलॉसिटी होती यू कॉस थिटा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस उजवीकडे होती म्हणून आय कॅपने मल्टिप्लाय करलो. आणि ह्या पॉईंटला व्हर्टिकल जी व्हेलॉसिटी आहे ती अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस होती. व्ही वायची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती किती असेल सांगा मला? प्लस यू साइन थिटा मायनस जी टी कशाने मल्टिप्लाय केलो? जे कॅपने मल्टिप्लाय केलेलं आहे बघा. समजलं? ही व्हेलॉसिटी झाली कुठल्याही मधल्या पॉईंटला, सी पॉईंटला, कुठल्याही सी पॉईंटला जर आपल्याला व्हेलॉसिटी, नेट व्हेलॉसिटी जर फाइंड करायची असेल त्या बॉडीची, तर आपण इझिली फाइंड करू शकतो. आता पुढे जाऊन अजून आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात ते की किती मॅक्सिमम हाईटवरती बॉडी पोहोचली, जास्तीत जास्त थ्रो केल्यापासून ती जास्तीत जास्त किती हाईटवरती बॉडी पोहोचली असा प्रश्न विचारतील एच मॅक्स मध्ये. एच मॅक्स मॅक्सिमम हाईट अटेन बाय द प्रोजेक्टाईल हे आपल्याला प्रश्न विचारू शकतील. मग आता विचार केला पाहिजे मॅक्सिमम हाईट काढायची आहे. ही एवढी मॅक्सिमम हाईट आहे, ही एच मॅक्स आहे मॅक्सिमम हाईट. ही जी मॅक्सिमम हाईट आहे ही व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे म्हटल्यानंतर आपल्याला व्हर्टिकल मोशनच इथं कन्सिडर केली पाहिजे. मॅक्सिमम हाईटवरती पोहोचल्यानंतर त्या पार्टिकलची फायनल व्हेलॉसिटी जी होती व्हर्टिकल डायरेक्शन मधली ती किती होती? 0 होती. ॲट मॅक्सिमम हाईट व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0 होती. आणि किती डिस्टन्स कव्हर केलं व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये? डिस्टन्स इज इक्वल टू एच मॅक्स कव्हर केलेला आहे त्याने. ओके. आणि इनिशियल व्हेलॉसिटी व्हर्टिकल डायरेक्शन मधली किती होती? यू साइन थिटा, दॅट इज यू वाय इज इक्वल टू यू साइन थिटा. आता ह्या तीन गोष्टींच्या वरून तुम्ही मला सांगा की कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू शकतो आपण. मी आता डायरेक्ट मला माहिती आहे की कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं, परंतु तुम्ही ह्या इन्फॉर्मेशनवरून कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं हे ठरवलं पाहिजे. कारण एक्झाममध्ये तुम्ही जनरेट करणार आहे फॉर्म्युले, बरोबर? मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh. सर हे इक्वेशन तुम्ही वापरलेलं आहे कारण व्ही म्हणजे ए पॉईंटला फायनल व्हेलॉसिटी 0 होती, माहीत होती मला. इनिशियल व्हेलॉसिटी ओ पॉईंटला माहीत होती आणि किती डिस्टन्स कव्हर केले ते पण माहीत होतं. बॉडी वर चाललेली आहे म्हणून आपण कोणतं साईन वापरलंय? निगेटिव्ह साईन वापरलेला आहे. चला व्हॅल्यू टाकूया. किती येणार? 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, यूची व्हॅल्यू टाकतोय बघा व्हर्टिकल डायरेक्शन मधली, व्ही वायचा स्क्वेअर यू वायचा स्क्वेअर मायनस 2gh मॅक्स. बोला
यू वाय किती येणार, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मायनस 2g एच मॅक्स मॅक्सिमम हाईट. देअरफॉर मायनस 2g एच मॅक्स अलीकडे आला, 2g एच मॅक्स इज इक्वल टू झाला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. आता आपल्याला मॅक्सिमम हाईट फाइंड करायची आहे. एच मॅक्स इज इक्वल टू येणार यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. एवढी मॅक्सिमम हाईट अटेंड करेल तो जो प्रोजेक्टाईल आहे तो एवढी मॅक्सिमम हाईट अटेंड करेल. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे जे आहे साइन स्क्वेअर थिटावरती डिपेंड आहे. इनिशियल वेलोसिटीवरती डिपेंड आहेच मॅक्सिमम हाईट, परंतु अँगल ऑफ प्रोजेक्शनवरती पण डिपेंड आहे. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू जर का 1 असेल, साइन थिटाची व्हॅल्यू 1 असेल तर जी मॅक्सिमम हाईट अटेंड केलेली असेल ते असेल यू स्क्वेअर बाय 2g. मात्र ह्या केसमध्ये प्रोजेक्टाईल जो आहे तो डायरेक्ट व्हर्टिकली वर फेकलेला असणार, कारण अँगल ऑफ प्रोजेक्शन इथं किती असणार सांगा मला, 90 असणार आहे. लक्षात आलं. मग ती प्रोजेक्टाईल मोशन नाही झाली, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मधली मोशन झाली. बघा एवढे फॉर्म्युला आपण तयार केलेले आहेत. अजून आपल्याला पुढचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. इरेज करतोय मी. नेक्स्ट फॉर्म्युला आपण आतापर्यंत फॉर्म्युले कोणकोणते बघितले तर इनिशियल व्हेलॉसिटी होती यू चे आपण दोन कंपोनेंट पाडले, अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणजे आडवं घेऊन जाणारी व्हेलॉसिटी आपण बघितली, त्याला उभं कोण घेऊन जातं, कोणती व्हेलॉसिटी व्हर्टिकली अपवर्ड घेऊन जातात ते पण बघितलं आपण. त्याच्यानंतर ह्या पॉईंटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती होते, 0 होते. मात्र थ्रू आउट सगळ्या पॉईंटला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते, हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला मॅक्सिमम हाईटवरती किती टाइम जायला लागतो ते आपण बघितलं, दॅट इज टाइम ऑफ असेंट. खाली यायला पण टाइम ऑफ डिसेंट तेवढाच टाइम लागतो. आणि फेकल्यापासून ते ग्राउंडवरती पडेपर्यंत टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला आपण तयार केला. बॉडी मॅक्सिमम किती हाईटवरती जाऊ शकते आणि ती हाईट अटेंड केलेली बॉडीने जी आहे ती कशावरती आहे ते पण आपण बघितलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन ह्याच्यावरती येऊ शकतो की बॉडी फेकल्यापासून ते पडल्यानंतर जे अलॉंग एक्स ॲक्सिस कव्हर केलेलं डिस्टन्स आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस आडवं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे, हे किती असतं बाळांनो, त्यालाच हॉरिझॉन्टल रेंज असं म्हणतात. काय म्हणतात, हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल रेंज असं म्हणतात, आर. आता हे जे आडवं डिस्टन्स आहे, आडवं डिस्टन्स, बरोबर, आडवं डिस्टन्स काढायचं असेल तर व्हेलॉसिटी आपल्याला मोशन सुद्धा हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर करावी लागेल, व्हेलॉसिटी सुद्धा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. म्हणून मोशन जे आहे ते आपण हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर करू, हॉरिझॉन्टल मोशन कन्सिडर करू. हॉरिझॉन्टल मोशन मध्ये व्हेलॉसिटी कोणती होती, यू कॉस थिटा. इथं सुद्धा यू कॉस थिटा आहे, इथं सुद्धा यू कॉस थिटा आहे, इथं सुद्धा पोहोचल्यानंतर यू कॉस थिटा आहे. हॉरिझॉन्टल मोशन मध्ये व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट जर व्हेलॉसिटी असेल तर आपण कायनेमॅटिकल इक्वेशन, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0 असेल, बरोबर, कारण ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी असते. जर मग व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, ॲक्सेलरेशन 0 असेल तर मात्र आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू शकत नाही, बिकॉज कायनेमॅटिकल इक्वेशन आपण तेव्हाच वापरतो जेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल, युनिफॉर्म असेल. आता ह्या केसमध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण यूज करू शकत नाही, म्हणून आपण सिंपल फॉर्म्युला वापरतोय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून आपण डिस्टन्स काढायचं, आडवं डिस्टन्स आहे, आर इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. स्पीड किती आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधलं, यू कॉस थिटा, आणि इंटू टाइम जो आहे फेकल्यापासून ते बॉडी ग्राउंडवरती पडेपर्यंत जो लागतो टाइम तो असतो टाइम ऑफ फ्लाईट, टोटल टाइम, बरोबर. म्हणून आर इज इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टीची टोटल टाइमची व्हॅल्यू घालूया आपण 2u साइन थिटा बाय जी, बरोबर. मित्रांनो लिहितोय बघा कसं मी, आर इज इक्वल टू 2 अगोदर लिहिला, बरोबर, यू स्क्वेअर किंवा हा यू स्क्वेअर अगोदर लिहितो 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन काय झाला, जी झाला. आणि 2 साइन थिटा कॉस थिटाची आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. ही आहे हॉरिझॉन्टल रेंज, म्हणजे आडवं कव्हर केलेलं डिस्टन्स हे आपण फाइंड केलं बघा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रोजेक्टाईल,
हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय प्रोजेक्टाईल. आता हे जर बघितलं तर हे जसं इनिशियल व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहेच, पण त्याच्याबरोबरच अँगल ऑफ प्रोजेक्शनवरती पण डिपेंड आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शनवरती कसं डिपेंड आहे बघूया. तर जेव्हा साइन 2 थिटाची व्हॅल्यू 1 असेल, मग थिटाची व्हॅल्यू किंवा 2 थिटाची व्हॅल्यू किती असेल, 90 डिग्री असणार. मग थिटा इज इक्वल टू किती असेल, 45 असेल. तेव्हा देन अँड ओनली देन हॉरिझॉन्टल रेंज जे आहे ते असेल u² बाय g असेल. म्हणजेच ही मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज असेल. सांगा, जास्तीत जास्त डिस्टन्सवरती बॉडीला जर घालवायची असेल तर आपल्याला किती अँगल बनवून, आता नीरज चोप्रा हा भालाफेक करतोय, सगळ्यांना माहित आहे. भालाफेक करताना तो किती अँगलने नीरज चोप्रा भालाफेक करत असेल, हॉरिझॉन्टलशी जमिनीशी किती अँगल बनवत असेल, 45 डिग्री एवढा अँगल बनवत असेल. कारण त्याला माहित आहे जेवढ्या जास्त लांब जाईल तो जो भाला, तितके जास्त त्याला पॉईंट्स मिळणार आहेत. म्हणून हॉरिझॉन्टल रेंज जी आहे ती मॅक्सिमम ठेवली पाहिजे. मग थिटा इज इक्वल टू किती असला पाहिजे, 45 एवढा अँगलने फेकली पाहिजे बॉडी. तेव्हा जी बॉडी आहे ती मॅक्सिमम डिस्टन्सवरती जाईल. समजलं का? बघा आता मी आता इथं काय करतोय, सपोज एक बॉडी आहे, व्यवस्थित बघा, एक बॉडी थिटाने फेकतोय, किती अँगलने, थिटा डिग्रीने, आणि दुसरी जी बॉडी आहे ती 90 मायनस थिटाने फेकतोय, 90 मायनस थिटाने फेकतोय. म्हणजे दोन बॉडी आहेत, इनिशियल व्हेलॉसिटी दोघांचा सेम ठेवलाय. बघा, थिटा अँड 90 मायनस थिटा हे दोन अँगल ठेवून आपण दोन बॉडीज थ्रो करतोय. इनिशियल व्हेलॉसिटी कशी ठेवतोय, सेम ठेवतोय. तर एका बॉडीची हॉरिझॉन्टल रेंज किती येते आणि दुसऱ्या बॉडीची हॉरिझॉन्टल रेंज किती येते काढून बघूया. आता मी इथं दोन्ही पण बॉडींच्यासाठी हॉरिझॉन्टल रेंज सेम दाखवलेले आहे. बघूया, चेक करू एकदा हॉरिझॉन्टल रेंज सेम येते का. फॉर फर्स्ट बॉडी, फॉर बॉडी विच थ्रोन बाय अँगल थिटा, R1 इज इक्वल टू u² साइन स्क्वेअर थिटा अपॉन u² साइन 2 थिटा अपॉन g. ही झाली फर्स्ट बॉडीची हॉरिझॉन्टल रेंज, जिला आपण थिटा एवढ्या अँगलने थ्रो केली होती. आता दुसरं बघूया, फॉर 90 मायनस थिटा, फॉर 90 मायनस थिटा, जी बॉडी आपण 90 मायनस थिटाने, म्हणजे एक बॉडी सपोज 30 डिग्रीने थ्रो करतोय तर तिची हॉरिझॉन्टल रेंज एवढी आहे, आणि दुसऱ्या बॉडीला आपण 60 डिग्रीने थ्रो करायला लागलोय, बरोबर. 90 मायनस 30 दॅट इज 60 डिग्रीने थ्रो करतोय, तर तिची हॉरिझॉन्टल रेंज किती असते फाइंड करूया. u² साइन 2 इंटू ब्रॅकेट 90 मायनस थिटा अपॉन g. बघा, u² साइन 2 इंटू ब्रॅकेट 90 मायनस थिटा दॅट इज R2 इज इक्वल टू u² साइन 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया का, किती येतं बघूया, 180 मायनस 2 थिटा अपॉन किती झाला, g, बरोबर. साइन a मायनस b चा फॉर्म्युला वापरतोय, साइन 180 मायनस 2 थिटा इज इक्वल टू येतो साइन 180 इंटू कॉस 2 थिटा मायनस कॉस 180 इंटू साइन 2 थिटा. जर व्यवस्थित बघितलं, साइन 180 ची व्हॅल्यू 0 झाली, हा राहिला निगेटिव्ह साइन, कॉस 180 मायनस 1 आहे आणि साइन 2 थिटा, बरोबर. म्हणजेच साइन 180 मायनस 2 थिटा इज इक्वल टू अगेन काय येतोय, साइन 2 थिटा येतोय, मायनस मायनस प्लस झाला. म्हणजे R2 इज ऑल्सो इक्वल टू किती येतोय, u² साइन 2 थिटा बाय g. लक्षात असं आलं आपल्या की R1 हॉरिझॉन्टल रेंज पहिल्या बॉडीची, जिला आपण थिटाने थ्रो केलं होतं, R2 हॉरिझॉन्टल रेंज दुसऱ्या बॉडीची, जिला आपण 90 मायनस थिटाने आपण थ्रो केलं होतं. तर ह्या दोन्हीही बॉडींची हॉरिझॉन्टल रेंज जी आहे ती कशी आहे, सेम आहे. हॉरिझॉन्टल रेंज सेम आलेली आहे बघा. म्हणजे इफ अ बॉडी इज थ्रोन बाय अँगल थिटा अँड अनदर बॉडी इज थ्रोन बाय अँगल 90 मायनस थिटा with same speed, same velocity of projection, then these two bodies will have same horizontal ranges. आता जर व्यवस्थित बघितलं तुम्ही, हा हॉरिझॉन्टल रेंज सेम आहेत, मात्र एक बॉडी जी आहे ती किती हाईटवरती गेलेली आहे, h1 एवढ्या हाईटवरती गेलेली आहे, आणि दुसरी जी बॉडी आहे ती h2 एवढ्या हाईटवरती गेलेली आहे. म्हणजे भले त्यांच्या हॉरिझॉन्टल रेंजेस सेम असतील, मात्र हाईट कशा आहेत, डिफरंट आहेत. इवन त्या दोन्हीही बॉडीजना फेकल्यापासून, पहिल्या बॉडीला सपोज 2 सेकंदात ती बॉडी रिटर्न अर्थवरती येते, तर दुसरी जी बॉडी आहे तिला
वेगळा टाईम लागेल, म्हणजे त्यांचा टाईम ऑफ फ्लाईटसुद्धा कसा असेल, डिफरंट असेल. त्यांच्या मॅक्सिमम हाईट ज्या आहेत त्यासुद्धा डिफरंट असेल. म्हणजे ह्याचा अर्थ हॉरिझॉन्टल रेंज सेम असेल थिटाने 90 मायनस थिटाने फेकल्यावर, मात्र हाईट डिफरंट असतील, टाईम ऑफ फ्लाईटसुद्धा डिफरंट असेल. मग काय हाईटचा रेशो असतो, H1/H2 किती असतो, किंवा हाईटची ॲडिशन किती येते, त्या दोन्ही हाईटची ॲडिशन किती येते, किंवा हाईटमधला डिफरन्स जो आहे त्या दोन्ही हाईटच्या मधला, एक प्रोजेक्टाईल आणि दुसऱ्या प्रोजेक्टाईलमध्ये किती अंतर आहे, ती हाईटमधला डिफरन्स, किंवा एकाचा टाईम T1 असेल टाईम ऑफ फ्लाईट, दुसऱ्याचा टाईम T2 असेल टाईम ऑफ फ्लाईट, तर त्या दोन्ही टाईमचा रेशो फाइंड करण्यासाठी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे मित्रांनो, हा जो चॅनल आहे तो चॅनल आपण मराठीमधून फिजिक्सच्या सर्व कन्सेप्ट्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व मराठी मुलांना शिकवण्यासाठी क्रिएट केलेला आहे. ह्याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला अजून काय डाऊट असतील, काय शंका असतील, व्हिडिओमध्ये अजून काय अपडेट हवे असतील, तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांनी हा जो चॅनल आहे तो शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांनाही द्या. ज्यांना आपल्याला फायदा करून द्यायचा असं वाटतं किंवा ज्यांना हेल्प होईल असं वाटतंय त्यांनासुद्धा ह्या चॅनलची लिंक पाठवा. थँक्यू.